आणि मी जिथं जिथं जातो साहेब, मी काय फार जास्त पिणारा कार्यकर्ता नाही, छोटा कार्यकर्ता आहे, पण ज्यांच्या घरात जातो मला वाटतं आपल्यापेक्षा जास्त विचारधारा जगणारी माणसं समाजामध्ये आहेत. हे सेवा संघाचं श्रेय आहे. हे सेवा संघाचं श्रेय. लोक विचारतात काय करू सेवा संघाचं, काय करू जिल्हा परिषदचं, काय करू विद्यार्थी परिषदेचा. अशा पद्धतीने ज्यावेळेस लोक विचारतात त्यावेळेस आपण समजून घेतलं पाहिजे त्या लोकांच्या मनामध्ये सुद्धा आपल्या संघटनेमध्ये आत्मीयता तयार झाली आहे. आणि म्हणून मराठा सेवा संघाचा संघटना राहिली नाही. मराठा सेवा संघ ही लोक चळवळ झालेली आहे. आणि म्हणून या समाजामध्ये पंचस्तुती दिनाचं काम आपण बघितलं डॉक्युमेंटरीमध्ये की पंचस्तुती समाजाला दिली शिक्षण सत्ता, अर्थसत्ता, धर्मसत्ता, राजसत्ता आणि प्रचार प्रसार माध्यम सत्ता. प्रचार प्रसार माध्यम सत्ता आज भारतात झालेला आहे. एक विनाकी लाख लोकांपर्यंत पोहोचतो. पण ज्या वेळेस आपण प्रजातंत्र संस्थेवर कारवाई केली, लोकसत्तापासून लोकमतपर्यंतच्या सगळ्या वर्तमानपत्रामध्ये संभाजी ब्रिगेडचे तालिबानी गुंड अशा पद्धतीने शब्द छापला आहे. माझ्याकडे वर्तमानपत्र आहे, आपल्याकडे सुद्धा असतं. काय छापलं लोकसत्तेपासून सगळीकडे तालिबानी गुंड संभाजी ब्रिगेडचे. आणि या देशातल्या सर्वसामान्य बहुजन समाजाच्या मनामध्ये संभाजी ब्रिगेडबद्दल, मराठा सेवा संघाबद्दल अत्यंत विकृत भावना तयार करण्याचं काम केलं. रातोरात लाखो पॉम्पलेट छापण्यात आले. आम्ही क्या कारवाई केली, हातात केला नाही कारवाई केली. आमची भूमिका वर्तमानपत्र छापत नव्हते, ज्या काळामध्ये टीमवाले बोलवत नव्हते, ज्या काळामध्ये सोशल मीडिया नव्हता, अरे लाखो हँडबिल आपण छापली आणि गावागावामध्ये वितरित केली, घराघरामध्ये वितरित केली. आणि ज्या वेळेस संभाजी ब्रिगेडची कारवाई का केली लोकांनी वाचलं, लोक बाहेर आले, हल्ला केला, चुकलं, पेटून द्यायला पाहिजे. एका राज्यामध्ये लोकांचं परिवर्तन झालेलं आहे. आणि अशा पद्धतीने प्रचार प्रसार माध्यम सत्ता सुद्धा हातामध्ये असली पाहिजे. बघा उल्लेख केलेला मी बरीच पुस्तकं प्रकाशित केली, परंतु साहेबांचं वाक्य होतं प्रत्येक जिल्ह्याला एक प्रकाशन संस्था असलीच पाहिजे. हे साहेबांचं वाक्य आहे. आणि त्याच्यापासून माझ्या ओळख म्हटलं की मराठा जबाबदारी घेणं माणूस अभिमानाची गोष्ट आहे, काही गोष्ट नाही. पण ते छापल्यानंतर सुद्धा वाद झाला पुस्तकावर. प्रकाशक छापायला तयार नाही. ते म्हणजे मराठा शब्द पण आम्ही जर छापलं आमची प्रिंटिंग प्रेस जाऊन टाकतील. त्याच्यामुळे माझी पहिली आवृत्ती बघितलं असेल, प्रिंटिंग प्रेसचं नाव नाही, प्रिंटिंग प्रेसचा पत्ता नाही. आता काय करावं म्हणलं, आता आपण लिहिलं ना पण आपणच माल खाऊन पंचफुला आईचं नाव टाकलं. आणि ते लिहिल्यानंतर सुद्धा ज्यांच्या हातात गेलं ते हातामध्ये कुठं ढोंगला घरी आले, रुंबोरे लागले. तेव्हा मी विद्यार्थी द्यायचं नसतं. आणि मग मला लक्षात आलं काय करावं. आता वाद झाला. मी आदरणीय साहेबांना फोन करा, साहेब माझ्या पुस्तकावर बंदीची मागणी करायला लागलेली आहे आणि मला मारहाणीच धमकी देत आहे. असं म्हटल्यानंतर साहेबांनी सांगितलं की इथं सिंदखेड राजाला ये, आल्यानंतर ते पुस्तक आहे काय आहे ते मला दे आणि गेल्यानंतर आपण त्यामध्ये काय आहे बघूया. पण एक लक्षात ठेव, त्या पुस्तकामध्ये तू माझ्यामध्ये काही लिहिलं असेल तरी सुद्धा पुस्तक माझं घ्यायचं नाही. ते साहेबांचे शब्द होते. कार्यकर्ते कसे पुढे जाणार, कार्यकर्त्यांना प्रेरणा काय असते. आणि 12 जानेवारी किती एक असते तुम्हाला माहिती आहे. तशा परिस्थितीमध्ये माझ्यासारख्या नवख्या कार्यकर्त्याचा स्टॉल शोधून सुद्धा साहेब होता. ते औरंगाबादचा बालाजी कुठं आहे, तत्कालीन औरंगाबादचा बालाजी कुठं आहे. साहेब येतात, साहेबाच्या हातामध्ये प्लॅस्टिकची कॅरीबॅग असते, मला भेटतात, साहेबांना पुस्तक भेट देतो आणि साहेब पुस्तक त्यांच्या बॅगमध्ये टाकतात. आणि जाता जाता पाठीवर फक्त एक शब्द म्हणतात, बालाजी डोंट वरी, आय एम ऑलवेज विथ यू. तो शब्द आणि आजचा साहेबांना भेटेल, बोलेल न बोलेल, पण आमच्या घरात पक्क बसलेलं आहे. आम्ही काहीच नाही केलं, काही म्हणजे चांगलेच काम. माझ्यासोबत साहेब आहेत आणि म्हणून आणि तितक्या एंगेज असताना सुद्धा 12 जानेवारीला पुस्तक दिलं. 14 जानेवारीला साहेबांचा फोन आला की हे पुस्तक अत्यंत उत्तम आहे आणि हे पुस्तक महाराष्ट्राच्या घराघरामध्ये गेलं पाहिजे. पुस्तक मी दिलं, पण घराघरामध्ये देण्याचं काम मराठा सेवा संघाने केलेलं आहे. मराठा सेवा संघाने केलं. आणि ज्याच्या खानदानामध्ये माणसाचा म्हणजे जसं माकडाचा माणूस झाला, आम्हाला अक्षराचा गंध नव्हता. मी पुस्तकं लिहिली, नुसतं पुस्तकं लिहिली नाही, पुस्तकं छापली, 150 पुस्तकं छापली. साहेबांची सुद्धा पुस्तकं साहेबांनी मला छापायला दिलेली आहेत. संमेलन अध्यक्ष म्हणून माझी निवड झाली ती फक्त आणि फक्त मराठा सेवा संघामुळे झाली. हे वास्तव सांगण्यासारखं भरपूर आहे. साहेबांची इच्छा आहे की महिलांबद्दल सांगितलं, आमच्या महिला आता सगळे बंधन करून बाहेर आलेल्या आहेत, पण साहेब नेहमी सांगत असतात आमच्या महिलांनी काय केलं पाहिजे. आणि संतांचा विचार आहे, कुणी कन्यापुत्र होती जे सासरी तयाचा हरिक वाटेल. अगोदर पुत्र म्हटलं नाही बरं का, जगद्गुरु तुकाराम म्हणत नाही, कुळी कन्या, बरोबर आहे. अगोदर मान कुणाचा, कन्येचा, नारी सांगितलं पाहिजे. हे सर्व संतांनी सांगितलं, मराठा सेवा संघाने सांगितलं. येणाऱ्या काळात हे काय असं पाहिजे. साहेब काय या देशामध्ये एक चित्रपट कमी आहे, तिच्या कुंडलीमध्ये मंदिर आहे म्हणून त्या ओळाचा झाला स्वतंत्र नाव घेतलं. आपण साहेब आमच्या मुलात उच्च शिक्षण करायला पाहिजे, त्यांचं हस्तक्षेप सशक्त झालं पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या
ज्यांच्या त्यांना कुंडलीमध्ये त्या लोकांना भीती दाखवली त्या महिला त्या मंगळावर गेल्या पाहिजे. याला स्पेशल त्या माध्यमातून त्या मंगळावर गेल्या पाहिजे आणि त्या मंगळाला जाऊन 4-5 लाथा टाकल्या पाहिजे की अरे तुला भारतामध्ये फक्त महाराष्ट्राचा वेगळा दिसत का. आणि मला अभिमान वाटतो आणि सांगायला निश्चितपणे की येणाऱ्या काळामध्ये जिजाऊच्या माध्यमातून हे कार्य जर सतत तरी सुद्धा काश्मीर वाटायला नको हे होऊ शकतं. कारण आमचं मस्तक दर्शन करण्याचं काम मराठा समाजानं केलं आहे. बोलण्याचं भरपूर बात म्हणून खरं तर मी अत्यंत सामान्य कार्यकर्ता आहे. फक्त जाता जाता एक सांगतो बघाशी आमचे विष्णुपंत पाटील एक अपेक्षा व्यक्त केली की हॉल घालला पाहिजे कार्यकर्ते आले पाहिजे आणि साहेबांनी हे सांगतात कारण नसताना घडणार असे इमानदारांना सांगा एखाद्या मदत एखाद्या कोणाला लगेच पाहिजे आता जागो नको झाल्याचं काहीतरी काम कारण आम्हाला तर फोन करत नाही कामाशिवाय फोन करत नाही कामाशिवाय घडत नाही आणि जाता जाता संघटनेचं काम आणि समाजाचं काम ओळखायचं असेल तर मांजर पळवता तुम्हाला आशीर्वाद मांजराचा संघटनेचं काय समज हे संतांच्या कथेचा पुस्तक तुम्हाला सांगतो एक संत होता आणि संत करायला त्याचे सगळे शिष्य गोळा झाले आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला अध्यात्मामध्ये भक्ती प्राप्त करायची मोक्ष प्राप्त करायचंय आता भक्तांना आम्हाला काहीतरी हे मोक्ष सांगा. आणि त्या संतांच्या तोंडात एक वाक्य निघालं तुम्हाला जर देवाची भक्ती करायची असेल आणि मोक्ष प्राप्त करायचा असेल मांजर पळवतो का सांगितलं संतांनी काम सोडलं. आता यांनी संतांनी हे सगळे ग्रंथ करायला लागले आणि मांजराचा उल्लेखच नाही. स्वतः संतांनी ते ग्रंथ दिले त्याच्यामध्ये मांजराचा उल्लेख नाही बाकीचे धर्मग्रंथ त्याच्यामध्ये नाही. आणि त्याच्यानंतर त्याच्या लक्षात आलं की हे पुढं काही आपल्याला सुचणार नाही आपण काय केलं पाहिजे त्यांचे जे काही मित्र आहेत त्यांच्या गुरु शिष्य आहेत त्यांच्याकडे आपण गेलो पाहिजे आणि त्यांच्याकडून मांजर पळवलं का याचा अर्थ समजून घेतला पाहिजे. आणि मग असं एक जास्त व्यक्तिमत्व होतं की त्याच्याकडे जातात आणि म्हणतात आणि गुरुला विचारलं म्हणताना की आम्हाला एक गुरु मंत्र द्या त्यांनी सांगितलं मांजर पळवलं म्हणजे काय घातलं म्हणतात त्यावेळेस तो गुरुचा अभिप्राय सांगायला लागला त्याच्यामध्ये असा आहे हा जो व्यक्ती आहे त्याला घर सोडलं संसार सोडला आणि मला जगाचा संसार करायचा आहे आणि पूर्ण गावात जाऊन राहिल्यानंतर ज्या ज्या वेळेस ईश्वराची साधना करायचा त्या वेळेस त्याच्या त्या झोपडीमध्ये येऊन गेली यायचा लक्षात आलं काय यायचा कुठे यायचा मग त्याला तुम्ही सांगितलं हो तुमच्या तपश्चर्यामध्ये वाटत पडायला लागला तुमच्या तपश्चर्यामध्ये विघ्न यायला लागले मग तुम्ही काय करा हे कुठे तुम्हाला तपश्चर्यामध्ये भंग करायचं असेल ते काम करा मांजर पडायला म्हणजे तुमच्या तपश्चर्यामध्ये विघ्न येणार आणि मग त्या साधूला गावकऱ्याचा सल्ला ऐकला आणि आपल्या झोपडीमध्ये एक चांगलं गोंडस मांजर म्हणून बांधलं आणि मग ते मांजर खेळायला लागलं उंदीराला तिथला फटका पडायचं उंदीराला फटका पडायचं पण मग उंदीर येत नव्हता जसं उंदराला सरळ पडलं मांजर होय सगळे उंदर औषध करून गेले मग आता मांजर करणार कसं मग गावकऱ्या सांगितलं महाराज आम्ही तुम्हाला काय करतो आम्ही तुम्हाला दूध देतो म्हणजे आमच्या गाईचं गोष्ट आपण महिनाभर दोन महिने लोकांनी दिलं त्याच्यानंतर लोक म्हणजे दूध द्यायला काय तर मला ऐकून हे काम करा गायच कसं नाही तुमच्या आजूबाजूला गाय घेऊन घ्या गाय मागा आणि गायीचं जे दूध आणलं बघा दूध झाला की साबण पाण्यापासून आणि आरोग्य गाय आणि गाय आल्याबरोबर गाय दूध देत होती पण गायला दूध देण्यासाठी त्याची खाऊ घालतो बरोबर आणि मग चालायला तुका गायला मग त्याला तुम्ही सांगितलं जमिनीचा तुकडा घ्या गावकरी किती वस्तू मला चाल करणार आहे त्याला जमीन चालला एक तुकडा घेतला त्याच्यामध्ये त्याला भाजीपाला वगैरे जे काय असेल ते लावलं आणि गायच्या पोटापाण्याची व्यवस्था केली पण हे सगळं